Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. I welcome you all in the third service in the name of Lord and Savior Jesus Christ this afternoon. आज दुपारी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांचं या सभेमध्ये स्वागत करत आहे. At this time, shall we close our eyes? Shall we bow our head and look to the Lord in prayer? डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Yes, Lord, in the name of Jesus Christ, we come to you. होय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही तुझ्याकडे येतो. Thank you, Lord, that you have brought each one of us, Lord, together in your house to glorify your name, Lord. प्रभू सर्वांना तू एकत्र केलंस, तुझ्या घरामध्ये तुझ्या नावाचा गौरव करण्याकरिता आभार मानतो. Yes, Lord, this was your plan that we could all gather together here in the name of Jesus Christ and glorify your name, प्रभू Lord. ही तुझी योजना होती की येशू ख्रिस्ताच्या नावाने याकडे एकत्र व्हावं आणि तुझ्या नावाचं गौरव करावं. Yes, Lord, because your plans for us is always good, Lord. प्रभू तुझी योजना संकल्प आमच्या नेहमीसाठीच आमच्या हितासाठी असतात. Yes, Lord, it's always good for us. नेहमीच आमच्या हिताचे असतात प्रभू. Oh, we give you all glory, honor, and praise. सर्व मान सन्मान गौरव मी तुला देतो. Lord, we submit this entire service in your mighty hand in the name of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने संपूर्ण सभा आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. Lord, let your Holy Spirit take charge of everything, Lord. पवित्र आत्मा प्रत्येक गोष्टींचं नियंत्रण करू दे. Lord, we once again thank you for this wonderful time, for this wonderful day, Lord. प्रभू आजच्या अद्भुत वेळेबद्दल दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Oh, we thank you, Jesus. येशू आम्ही तुझे आभार In मानतो. Jesus Christ's most precious name we pray. येशू ख्रिस्ताच्या अत्यमूल्यवान नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. आमेन. Hallelujah. हालेलुया. Shall we all arise in the presence of the Lord तुझ्या सानिध्यामध्ये आपण सर्वजण उभे राहूया. and sing praises to His name? त्याच्या नावाची स्तुती गाऊया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Let's clap our hands. टाळ्या वाजवूया. Let's sing यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से. यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से. यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से. तुम गाओ हालेलुया, 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 तुम गाओ हालेलुया. हमने शांति पाई है, हमने शांति पाई है यीशु के नाम से. हमने पाई है क्षमा मुक्ति श्राप से. हमने शांति पाई है यीशु के नाम से. हमने पाई है क्षमा मुक्ति श्राप से. तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया.
हालेलुया. I will not be scared. मी घाबरणार नाही. Because the living God, Jesus Christ, is with me. कारण जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त माझ्या बरोबर आहे. Hallelujah. हालेलुया. Just now we sang this. आत्ताच आपण गायला आहे. Hallelujah. हालेलुया. अब हम ना डरेंगे I'm not going to be afraid क्योंकि यीशु जो साथ है. because Lord Jesus Christ is with me. Hallelujah. हालेलुया. No matter what the situation may be, मग परिस्थिती काही असो, Jesus Christ is always with us. प्रभू येशू ख्रिस्त नेहमीच आपल्या He बरोबर has आहे. delivered us from the clutches of the enemy. शत्रूच्या तावडीतून त्याने आपल्याला सोडवलं आहे. Make us stand on the rock of salvation. तारणाच्या खडकावर आपल्याला स्थापित केला आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Sing this. आपण हे गाऊया. Let's sing together. मृत्यूच्या खाचेतून काढले मला, काढले मला, काढले मला. मृत्यूच्या खाचेतून काढले मला, काढले मला, काढले खडकावर, खडकावर स्थापिले मला. येशू, 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 येशू. खडकावर स्थापिले मला. येशू, 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 येशू. आम्हासाठी नाव विद्याने दिले आहे. येशू, येशू. त्याने आम्हासाठी आपला पुत्र दिला. येशू, येशू. बोला येशू, 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 येशू. सायासाठी, सायासाठी माझं कोणीच नव्हता, कोणीच नव्हता, कोणीच नव्हता. सायासाठी माझं कोणीच नव्हतं, कोणीच नव्हतं, कोणीच तारिले, तारिले त्याने बदला. येशू, 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 येशू. तारिले त्याने बदला. येशू, येशू. आम्हासाठी, आम्हासाठी नाव मी त्याने दिले आहे. येशू, येशू. त्याने आम्हासाठी आपला पुत्र दिला. येशू, येशू. बोला येशू, 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 येशू. Thank you, Lord. पाप मेरा, पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. आनंद आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद आनंद है मेरे यीशु के चरणों में.
दिल से गया, शैतान का डर दिल से गया, दिल मेरा खुशियों से भर गया। हालेलुया 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 हालेलुया। आत्मा से भरकर, आत्मा से भरकर स्तुति करे, उसकी जय जयकार करे। आत्मा से भरकर स्तुति करे, उसकी जय जयकार करे। क्योंकि उसने नया जीवन दिया, यीशु ने। Oh, we love you, Lord. दिल मेरा खुशियों से भर गया। हालेलुया 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 Hallelujah. हालेलुया. When you have Jesus Christ in us, ज्यास प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आहे, oh, we will never be sad. आपण कधीच दुःखी होणार नाही. That's what we sang just now. आता आपण तेच गायला आहे. जब से आया यीशु मन में मेरे, From the time Jesus Christ has come in my heart, दूर हुए गम all my sorrows are दिल से मेरे. gone from my heart. Hallelujah. Hallelujah. No matter what the situation be, परिस्थिती काय असू द्या हो, when Jesus Christ is here in our heart, ज्यास आपल्या अंतःकरणामध्ये येशू ख्रिस्त आहे, oh, we will always be happy. आपण नेहमीच खुश असू. We will always be filled with His joy, त्याच्या आनंदाने आपण नेहमीच भरलेले असू. His peace. त्याची शांती, Because the joy of the Lord is my परमेश्वराचा आनंद माझी strength. ताकद. And when we are full of strength, ज्यास आपण पूर्ण बलवान होतो, ताकदीने भरला जातो, we can do anything, right? आपण काही करू शकतो, हो की नाही? When we are weak, ज्यावेळेस आपण दुर्बळ असतो, we say, I can't do anything because I'm weak. आपण म्हणतो अहो मी अशक्त आहे, काहीच करू शकत I even नाही. can't lift this mic. I even can't lift this mic आणि हा ध्वनी शब्द देखील मी हातात उचलू शकत नाही, because I'm weak. कारण मी दुर्बळ But when अशक्त I'm आहे. strong and healthy, आणि ज्यावेळेस मी बलवान आरोग्यदायी oh, I असतो, can lift. मी उचलू शकतो. Hallelujah. आमेन. So when Jesus Christ is in us, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आहे, just imagine what our strength be. कल्पना करा हो, आपली ताकद किती आहे. Hallelujah. हालेलुया. Oh, let's sing this song. Thank you, गीत Jesus. गाऊया. See you high and lifted up. See you high and lifted up, shining in the light of your glory. Pour out your power and love as we sing, holy, holy, holy. You are high and lifted up, shining in the light of your glory. Pour out your power and love as we sing, holy, holy, holy. I want to see you. Thank you, Lord. Let's sing, open the eyes. Open the eyes of my heart, Lord. Open the eyes of my heart. I want to see you. I want to see you. Lift it up. Open the eyes of my heart, Lord. Open the eyes of my heart. I want to see you. Yes, Lord. I want to see you. See you. See you. I lift it up. Oh, Jesus. Shining in the light of your glory. Pour out your power and love. We sing, holy, holy, holy. You are high
you high and lifted up, shining in the light of your glory. Pour out your heart and love. We sing, holy, holy, holy. You are high and lifted up, shining in the light of your glory. Pour out your power and love. We sing, holy, holy, holy. Holy, holy, holy. Holy, holy, holy. Holy, holy, holy. I want to see you. Let's sing, open the eyes. Open the eyes of my heart, Lord. Let's all sing together. Open the eyes. Open the eyes of my heart. I want to see you, Lord. I want to see you. I want to see you. Oh yes, Lord, open the eyes. Open the eyes. Open the eyes. Open the eyes of my heart, Lord. Open the eyes of my heart. I want to see you. I want to see you. I want to see you, Lord. I want to see you. Open the eyes. Thank you, Lord. Open the eyes of my heart, Lord. Open the eyes of my heart. I want to see Jesus. Jesus. I want to see तुमसा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं, तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुमसा कोई यीशु, यीशु मसीह, ओ महिमा तेरी, worship you, King of Kings, the Lord of Lords.
will become enthroned in your love. When all things that surround become shadows in the light of you. I worship you. I worship you. The reason I live is to worship you. I worship you. I worship you. The reason I live is to worship you. As we are standing in the atmosphere of praise and worship unto the Lord, स्तुती आराधना करत परमेश्वराच्या सानिध्यामध्ये उभे असताना let us pray for Sister Helen Sullivan's daughter and son-in-law who are sick. आपण हेल्म सिल्वन यांच्या मुलीसाठी आणि जावयासाठी प्रार्थना करूया जे आजारी आहेत. Let us pray for Sister Ruth Burgess, daughter-in-law who is sick. सिस्टर रूथ बर्जेस यांच्या सुनेसाठी प्रार्थना करूया ते आजारी आहेत. Let us pray for the bereaved family of Angre in Solapur as Brother Mohan Angre went to be with the Lord last week. आपण दुःखित कुटुंब जे आंग्रे आहेत सोलापूर मधून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. मोहन आंग्रे हे प्रभूकडे गेलेले आहेत मागच्या आठवड्यात. Let us pray for the bereaved family of Bhalerao from Panchaud as Brother Raju Bhalerau's mother went to be with the Lord last week. आपण भालेराव कुटुंबासाठी प्रार्थना करू जे पंचावत मध्ये राहतात. राजू भालेराव यांची आई मागच्या आठवड्यात प्रभूकडे गेले आहेत. Let us pray for Dr. Cloud as he is admitted in the hospital in Bangkok. आपण डॉक्टर क्लाउड यांच्यासाठी प्रार्थना करूया जे बँकॉकच्या रुग्णालयामध्ये आहेत. Let us pray for the bereaved parents of the innocent babies who died in the fire accident in the hospital in Bandara district. आणि भंडाराच्या रुग्णालयामध्ये जे लहान बाळ आहेत त्या ठिकाणी मरण पावले त्यांच्या दुःखित कुटुंबासाठी आपण प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, we come to your throne of grace this morning. कृपा स्वर्गीय पिता आज सकाळी आम्ही तुझ्या कृपेच्या राजसनाकडे येतो. We thank you, Lord. Your word says that you sent your word and you heal our disease. तुझं वचन सांगतो तो शब्द पाठवतो आम्हाला रोग मुक्त करतो त्याबद्दल आभार मानतो. Lord, we pray for your servant Dr. Cloud and we pray for the dear ones whose names have been taken, O Lord. प्रभू तुझे सेवक डॉक्टर क्लाउड आणि ज्या प्रियजनांचे नाव घेतले त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. Touch them right now, Lord, on the या Father. क्षणी त्यांना तू स्पर्श कर. Let your healing virtue flow through their body right now, Lord, on या the क्षणी Father. प्रभू तुझे आरोग्य त्यांच्या शरीरात कार्य करू दे. Every sickness that is there in their body, we rebuke it in Jesus' name. प्रत्येक आजार त्यांच्या शरीरामध्ये आम्ही त्याला येशूच्या नावाने We धमकावतो. release your healing right now, Lord, on the या क्षणी Father. आम्ही तुझं आरोग्य जाहीर करतो. We believe that you have healed them, Lord, on the Father, Lord. आमचा विश्वास आहे प्रभू त्यांना तू स्वर्गीय पिता आरोग्य We दिला pray आहे. for the bereaved ones, Lord, on the आम्ही Father. दुःखित कुटुंबासाठी प्रार्थना Lord, करतो. as they are going through sorrow and grief, प्रभू या दुःखातून शोकातून ते जात let them असताना experience your comfort, Lord. तुझ्या सांत्वनाचा त्यांना अनुभव येऊ दे. Especially we pray for the parents of the innocent babies who died in the accident in the hospital in Bandara district. भंडारा जिल्ह्यामध्ये ते विशेष करून परमेश्वर जे निराळस बाळ परमेश्वर त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या आई वडिलांसाठी आम्ही Lord, these प्रार्थना parents करतो. are unconsolable, Lord. प्रभू हे जे पालक आहे त्यांचं सांत्वन कुणीही करू शकत Lord, नाही. we pray that your Holy Spirit comfort them, Lord. प्रार्थना करतो पवित्र आत्मा त्यांचं सांत्वन Wipe करू away दे. their tears, Lord, on the Father. स्वर्गीय पिता त्यांचे अश्रू पुसून We टाक. uplift every bereaved family to your throne of grace. प्रत्येक दुःखित कुटुंबाला आम्ही तुझ्या कृपेच्या राजस्थानाकडे We उंचावतो. thank you, Lord, that you have heard our prayer, Lord. आभार मानतो प्रभू तुमची प्रार्थना In ऐकली. Jesus' matchless name we pray. येशूच्या तुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. You may be sitting in God's presence. प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण बसूया. This is to inform all brothers and sisters who could not partake in the Holy Communion last Sunday. For you all, we are having Holy Communion service every Sunday in the evening from 6 o'clock to 7 o'clock. You can book your seat by WhatsApp message on the number given below. Those who have already taken part in the Holy Communion service in this month will not be registered for this service. ही सूचना त्या सर्व बंधू भगिनींसाठी आहे ज्यांनी मागच्या रविवारी प्रवचन घेतले नाही. तुम्हा सर्वांसाठी दर रविवारी सायंकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये विशेष प्रवचनाची सभा आयोजित करण्यात आली आहे. व्हॉट्सअपद्वारे तुम्ही खालील क्रमांकावर तुमचे रजिस्ट्रेशन करू शकता. ज्यांनी ह्या महिन्यामध्ये प्रवचन घेतलं आहे
त्यांचं ह्या सभेसाठी रजिस्ट्रेशन होणार नाही. It is good to see all of you in the house of the Lord over here and online. आणि या ठिकाणी प्रभूच्या घरामध्ये तुम्हाला पाहणं फार आनंदाचं आहे आणि जे ऑनलाईन पाहत आहेत त्यांना देखील. Let us remember some of the guidelines for this service. आणि या ज्या सभेसाठी जे काही सूचना मार्गदर्शक आहेत त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. Please avoid standing in groups or waiting within the church premises. कृपा करून गटामध्ये किंवा एकत्र गर्दी करून चर्चच्या आवारामध्ये आपण थांबू नये. Kindly vacate the church premises as soon as the service is over. आणि लवकरात लवकर सभा संपल्यानंतर आपण चर्चच्या आवारातून बाहेर जाऊया. Please cooperate with the volunteers that are helping us. आणि जे आपल्याला स्वयंसेवक आहेत जे काय सांगतात त्यांना आपण सहकार्य करूया. Offering will be taken at the end of the service. सभेच्या शेवटी आपण दानार्पण घेणार आहोत. You can exit from the church from the side doors. आणि बाजूचे 2 दरवाजे आहेत त्याच्यातून तुम्ही चर्चमधून बाहेर जाऊ You can शकता. use the same gate that you have come inside to exit outside. आणि ज्या फाटकाने तुम्ही आलात त्या फाटकानेच तुम्ही बाहेर जाऊ शकता. Please send your details for next Sunday registration from Monday to Wednesday only. आणि तुमची नोंदणी करण्याकरिता पुढच्या रविवारकरिता सोमवार ते बुधवारच तुम्ही तुमचे तपशील पाठवा. When you receive a code, please see to it that you come because that chair will be reserved for you. आणि ज्यावेळेस तुम्हाला तो आसन क्रमांक किंवा कोड मिळतो कृपा करून तुम्ही या, कारण ती जागा तुमच्यासाठी आरक्षित केलेली असते. Today evening communion service seats are available. आणि आज संध्याकाळी प्रभुभोजन आहे त्याचे जे काय आसन किंवा सीट्स आहेत. Kindly join if you have missed the communion service last week. आणि मागच्या आठवड्यात जर तुम्हाला जमलं असेल प्रभुभोजन घेण्याकरिता तर तुम्ही कृपा करून आज संध्याकाळी येऊ शकता. Only for today evening's communion service there will be no registration. आणि आजची संध्याकाळची जी सभा आहे त्याच्यासाठी नोंदणी नसणार आहे. At the same time we will be restricted only for 100 people, so please hurry as possible. आणि त्याच वेळेला फक्त 100 लोकांनाच परवानगी आहे तर कृपा करून त्वरा करा आणि या. There is a wedding band and I shall read it for you. विवाह घोषणा आहे पळक साहेब तेव्हा. कुमार संकेत प्रदीप जाधव राहणार कोल्हापूर याचा विवाह कुमारी हेमांगी हिराचंद्र देशपांडे राहणार बिबेवाडी हिच्याशी करण्याची योजना आहे. ज्या कोणास हा विवाह होऊ नये याचे एखादे कारण माहीत असल्यास त्याने अगरतीने सकृदर्शिनी पुराविनिशी आता सांगावे. विवाह घोषणेची ही पहिली वेळ आहे. मास्टर संकेत प्रदीप जाधव रेसिडेंट ऑफ कोल्हापूर इज डिझायरस टू मॅरी मिस हेमांगी हिराचंद्र देशपांडे रेसिडेंट ऑफ बिबेवाडी. If anyone has just reason why this should not be married legally, should give your reason with evidence in writing. This is the first reading of their wedding band. This year has been declared as the year of walking and living with a presence of God. आणि हे वर्ष जाहीर करण्यात आले देवाच्या उपस्थितीत चालणे आणि जीवन जगणे. And we have been meditating on Psalms 91. आपण मनन करत आहोत स्तोत्रसंहिता 91. Let's turn our Bibles to Psalms 91 and we shall read verse 1. स्तोत्रसंहिता 91 आपण पवित्र शास्त्र उघडूया. पहिलं वचन वाचणार आहोत. He that dwelleth in the secret place of the Most High shall abide under the shadow of the Almighty. स्तोत्रसंहिता 91 वचन 1. जो परस्पराच्या गुप्तस्थळी वसतो तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहील. The word of God says that he that dwelleth in the secret place of the Most High. देवाचं वचन सांगतं जो परस्पराच्या गुप्तस्थळी वसतो. Very much important for us to understand that in whose secret place we are dwelling. आणि हे फार महत्त्वाचं समजून घेण्याकरिता आपण कोण आहेत की ज्याच्या गुप्तस्थळी वस्ती करतो. We are not dwelling in the secret place of ordinary person. आणि सर्वसामान्य व्यक्तीच्या गुप्तस्थळी आपण वस्ती करत But the नाही. word of God says that he who dwelleth in the secret place of the Most High, that means it is the dwelling place of the Most High God. आणि जो परस्पराच्या गुप्तस्थळी वसतो याचा अर्थ आपण परस्पर देवाच्या गुप्तस्थळी वस्ती The करतो. word of God talks about different names of God that signifies characteristics. आणि आपण पाहतो देवाला वेगवेगळे नावं देण्यात आले आहेत. त्याच्याद्वारे आपल्याला कळतं की देवाचं Here चारित्र्य is a काय special आहे. name that is given for God, that is the Most High God, that is El Elyon in Hebrew. आणि आपण पाहतो परस्पर देव म्हटलेलं आहे एल एलियोन, जे हिब्रू मध्ये नाव The आहे. Most High means elevated or lifted above and authority over all authorities. त्याचा अर्थ तो अतिउच्च आहे आणि सर्व आधारकारावर त्याला अधिकार आहे. He is above all creation. आणि तो सर्व निर्मितीच्या अतिउच्च आहे. In Psalms 97 verse 9 the word of God says, स्तोत्रसंहिता 97 वचन 9 मध्ये म्हटलं for आहे. you are the Lord most high above all earth. आणि तू प्रभू अतिउच्च असा आहे. Above everything that God created by his own word. आणि प्रत्येक गोष्ट जे देवाने त्याच्या शब्दाने निर्माण केली Above all of them God is high. आणि त्याच्या अतिउच्च देव आहे. Many times we tend to depend upon the people around us, resources around us to help us in our time of need. आणि आपली गरज असते त्यावेळेस आपण अवतीभोवतीच्या लोकांवर अवलंबून राहतो. आपल्याकडे जे स्रोत आहे
त्याच्यावर अवलंबून राहतो. And this is just the creation of God. आणि ही केवळ देवाची निर्मिती आहे. And many times we are discouraged or despaired when we trust and we do not receive the help in time of need. आणि पुष्कळशा वेळेस आपण त्या लोकांकडून जर मदत मिळत नाही आपल्या गरजेच्या वेळेस आपण हताश होतो, निराश होतो. That was the experience of psalmist in Psalms 121 verse 1. स्तोत्रसंहिता 121 वचन 1 मध्ये स्तोत्रकर्त्याचा हाच अनुभव Where होता. psalmist said that I lift up my eyes to the hills. तो म्हणतो मी माझी दृष्टी त्या पर्वताकडे लावतो. Psalmist lifted up his eyes to the mountains, to the hills, which is the creation of God. आणि स्तोत्रकर्त्याने आपली दृष्टी त्या पर्वताकडे, त्या टेकडीकडे लावली जी परमेश्वराची निर्मिती The आहे. mountains and the hills have a very important meaning or place in the life of the Jewish people. आणि यहुदी लोकांच्या जीवनामध्ये जे डोंगर, जे पर्वत आहे, टेकडी आहे, त्याचं फार महत्व आहे. Mount Ararat is a place where Noah's ark landed, and God said that never again will I ever destroy the people by flood. आणि आपण पाहतो की नोहाच्या काळामध्ये नोहाचं जे तारुण्य होतं त्या अरारात पर्वतावर येऊन थांबलं आणि परमेश्वर म्हणाला इथून पुढे सर्व मानवजातीला मी पाण्याने नष्ट करणार So when the नाही. people of Israel looked at the Mount Ararat, they remembered the grace of God. आणि ज्यावेळेस लोकांनी अरारात पर्वतावर ते तारू पाहिलं त्यांना आठवण झाली हे देवाची कृपा आहे. On Mount Moriah, we see that God supplied the offering in place of Isaac, the son of Abraham. आणि आपण पाहतो मोराई डोंगरावरती आपण पाहतो की देवाने अब्रामाचा मुलगा याच्या जागी त्याला एडका दिला अर्पण So म्हणून. when the people of Israel looked at Moriah, they remembered God's provision. आणि ज्यावेळेस लोक त्या मोऱ्या पर्वताकडे पाहत होते त्यावेळेस ते पाहत होते की परमेश्वराचा पुरवठा आहे. On Mount Sinai, we see that God gave them the law. आपण पाहतो सिनाई पर्वतावर परमेश्वराने त्यांना काय दिलं तर नियमशास्त्र. So when the people of Israel looked at Mount Sinai, they remembered God's governance. आणि त्यावेळेस त्यांनी त्याच्याकडे पाहिलं त्यांना पाहिले की परमेश्वर कार्य करत राज्य करत आहे. On Mount Carmel, we see that Elijah, by the power of the Holy Spirit, confronted 450 prophets of Baal. आपण पाहतो कार्मेल डोंगरावरती एलियाने आहे 450 जे बाळाचे संदेश आहे त्याच्या विरोधात तो उभा राहिला. By the fire from heaven that came down, we see that God was proved greater than the prophets of Baal. आणि आपण पाहतो जास्त अग्नी त्या आला. आपण पाहतो की जे बाळाचे संदेश आहे त्यापेक्षा देव थोर आहे त्या ठिकाणी सिद्ध झालं. So every mountain or hill talked about different places and different things that God had done. आणि मग प्रत्येक जे पर्वत आहे, डोंगर आहे किंवा टेकडे आहे, परमेश्वराने जे वेगवेगळे कार्य केलं आहे त्याच्याबद्दल ते सांगतं त्याचं But महत्व. whatever it is, these were just creation of God. ते काही असो हे सर्व परमेश्वराची निर्मिती होती. That's why when psalmist looks at it, he says that I lift up my eyes to the hills. Where does my help come from? It is a statement of despair. आणि आपण पाहतो ज्या स्तोत्रकर्ता म्हणतो मी माझी दृष्टी त्या पर्वताकडे लावतो जिथून माझं साह्य आहे. आपण पाहतो तो व्याकुळ झाला होता. He could not receive help. त्याला कुठूनच मदत मिळाली Then he नाही. said, I lift up my eyes to the maker of heaven and earth. आणि तो नंतर म्हणतो की स्वर्ग पृथ्वीचा निर्माण करतात त्याच्यावरती मी माझी He दृष्टी lifted up his लावतो. eyes to El Elyon, God above all. आणि मग एलियोन जो सर्वश्रेष्ठ देव त्याच्याकडे त्याने And दृष्टी from लावली him he received his help. आणि देवाकडून त्याला त्याची मदत Dear मिळाली. people of God, our help comes from God. देवाच्या प्रिय लोकांना आपली मदत देवाकडून When we are येते. helpless, त्यावेळेस आपण असहाय्य let us असतो lift up our eyes because El Elyon is able to help us in our आपली time of दृष्टी need. वर लावूया. एलियोन परात्पर देव आपल्याला मदत करण्याकरिता सिद्ध आहे. Secondly, we see that God Most High, El Elyon, is over the cursed creation. आपण पाहतो दुसरी गोष्ट एलियोन परात्पर देव आहे तो या शापित निर्मितीच्याही वर आहे. Paul says in Romans chapter 8 verse 20 to 22, रोमन करारपत्राचा 8 अध्याय 20 ते 22 वचनामध्ये पाऊल म्हणतो the word of God says that the creation is subjected to vanity and futility because of the sin of man. आणि मानवाने पाप केल्यामुळे आपण पाहतो की जे पृथ्वी आहे जी निर्मिती आहे ती कणत आहे. The creation is cursed. आणि आपण पाहतो जे निर्मिती आहे ती शापित आहे. And Paul further down says that the creation is groaning, yearning for the day of deliverance from the curse to be in the peace and the tranquility. आणि मग पाऊल पुढे म्हणत आहे की ती पृथ्वी आणि जे काही निर्मिती कणत आहे की परमेश्वराच्या शांतीसाठी. In Isaiah chapter 11 verse 6 to 9 the word of God says, यशायाचा 11 अध्याय 6 ते 9 वचन. and Isaiah talks about the millennial reign of Jesus Christ. आणि यशाया बोलतो प्रभू येशू ख्रिस्ताचा 1000 वर्षाचं He राज्य. says that is the time when there will be peace among the creation. आणि तो म्हणतो त्यावेळेस निर्मितीमध्ये शांती असणार If you आहे. read that entire chapter, Isaiah chapter 11 at home, घरी जाऊन जर तुम्ही 11 अध्याय पूर्णपणे वाचला talks about peace between the wild animal and the domestic animal. आणि आपण पाहतो जे पाळीव प्राणी आहे जे वन्य प्राणी आहेत त्याच्यामध्ये शांती. Peace between the animals and the man. आपण पाहतो जे काय जनावर आहेत त्याच्यामध्ये आणि मनुष्यामध्ये शांती. Says that there will be so much peace that a small baby would even put his hand in the king cobra's hole. आणि त्या ठिकाणी म्हटलं इतकी शांती असेल की लहान मूल जे आहे जे काय
नाग आहे त्याच्या छिद्रामध्ये देखील हात घालेल. Such tranquility and peace, the entire creation is yearning. आणि अशासाठी वाट पाहते संपूर्ण सृष्टी. And if God can give peace to the creation, जर देव निर्मितीला शांती देऊ शकतो, then you and me, who are the creation of God, who are the crown of the creation of God, आणि तुम्ही आणि मी देवाची निर्मिती आहे, देवाच्या निर्मितीचे मुकुट आहोत. God has created us by His own hands. परमेश्वराने त्याच्या हाताने आपल्याला निर्माण केलं God has आहे. created us in His own image. परमेश्वराने त्याच्या प्रतिरूपामध्ये आपल्याला निर्माण If केलं God आहे. can give peace to the creation, जर परमेश्वर निर्मितीला शांती देऊ how much शकतो, more God can change your and my situation. परमेश्वर किती अधिक तुमची आणि माझी परिस्थिती बदलू शकतो. God can change whatever situation you are facing in your life. तुमच्या जीवनामध्ये ज्या काही परिस्थितीला तुम्ही तोंड देता, Be it परमेश्वर ते बदलू problems शकतो. or sickness or difficulty, discouragement, do not lose hope. God can change your situation. मग ती तुमची अडचण असेल, त्रास असेल, संकट असेल, आजार असेल, घाबरू नका. परमेश्वर तुमची परिस्थिती बदलून If you are at the टाकेल. reach of my voice, तुम्ही जर माझी वाणी ऐकत you are असाल, discouraged, तुम्ही निराश असाल, you are sick, तुम्ही आजारी you are असाल, going to financial crisis, आर्थिक अडचणीतून तुम्ही जात you असाल, do not consider your situation as your final destiny. आणि तुम्ही हा विचार करू नका हा तमाश जीवनाचा शेवट होणार Because आहे. El Elyon, Most High God, wants to lift you above your situation. एलियन जो परात्पर देव आहे, तुझ्या परिस्थितीतून तुम्हाला उभारणी देऊ The इच्छितो. word of God says, देवाचं वचन the सांगतं, Most High God, El Elyon, is over every circumstances that you are going through in your life. तुमच्या जीवनातून तुम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये जात आहात. एलियन परात्पर देव त्याच्याही अति उच्च आहे. If you read Psalms chapter 18, जर आपण स्तोत्र संहिता 18वा अध्याय again it's वाचला a तर big chapter, you can read it at home. मोठं स्तोत्र आहे, तुम्ही जाऊन घरी वाचू But in शकता. verse 4 and 5, we see that David describes his distressful situation. आणि आपण पाहतो 4 आणि 5व्या वचनामध्ये दावीद जो आहे त्या ठिकाणी त्याची संकटाची परिस्थिती त्याबद्दल He बोलत आहे. said that I have been pressed from every side. तो म्हणतो प्रत्येक बाजूने मला माझ्यावरती दबाव आला He said आहे. my situation has bound me. तो म्हणतो माझ्या परिस्थितीने मला बंधनात बांधलं आहे. He said my situation has pressed me and I am been pushed in the one corner. आणि तो म्हणतो माझ्या परिस्थितीने मला इतकं दबावामध्ये आणलेलं आहे की मी एका कोपऱ्यामध्ये गेलेलो But even आहे. in that situation, पण त्या परिस्थितीमध्ये असताना David देखील did not arrange a pity party for himself. आणि दावीदाने स्वतःसाठी क्यू करणारी मेजवानी दिली नाही. If you are at the reach of my voice, जर तुम्ही माझी वाणी ऐकत if you असाल are pressed down from every side, आणि प्रत्येक बाजूने तुमच्यावरती दबाव असेल, financial problems, आर्थिक अडचणी, family problems, कौटुंबिक अडचणी, problems at your workplace, तुमच्या कामाच्या ठिकाणी अडचणी, physical sickness, तुमचे आजार all आहेत, this may seem to press you in one corner. तुम्हाला असं वाटत असेल यामुळे आमच्या जीवनावरती इतका दबाव आला, मी You एकदम don't- कोपऱ्यात गेलो आहे. You don't have to exaggerate your आणि problem. तुमच्या समस्येला तुम्ही वाढून सांगायची गरज Let नाही. us learn at what David did. परंतु दावीदाने काय केलं ते आपण शिकूया. Verse 6, the word of God says, 6व्या वचनात देवाचं वचन Psalm सांगतं, chapter 18, verse 6, स्तोत्र संहिता In 18:6, my distress I call upon the Lord and cried unto my God, and he heard me, my voice out of his temple, and my cry came before him, even into his ears. स्तोत्र संहिता 18:6, मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारली, त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली. What do you do when you are distressed? आणि ज्यावेळेस तुम्ही संकटात असता त्यावेळेस तुम्ही काय करता? David says, दावीद म्हणतो, In my distress I look unto the Most High God. माझ्या संकटात मी परात्पर देवाकडे पाहतो. My people, even if you are in distress, you have to look to the Most High माझ्या God. लोकांना ज्यावेळेस तुम्ही संकटात असता त्यावेळेस तो मी परात्पर देवाकडे David पाहिलं said, I पाहिजे. cried unto the Lord दावीद म्हणतो मी परमेश्वराचा in his कडे रडलो. most high temple, even in the ears of the Lord. He said, my cry went. आणि तो म्हणतो परमेश्वराच्या मंदिरातून माझ्या जे रडणे परमेश्वराच्या कानी गेला आहे. El Elyon, the Most High God, is a prayer answering God. एलियन परात्पर देव प्रार्थनेचं उत्तर देणार He आहे. cannot sit there quietly when his children are going through problems and difficulties. तो त्या ठिकाणी गप्प बसू शकत नाही ज्यावेळेस त्याच्या मुलं जे संकटातून अडचणीतून From जातात. verses 7 to 19, 7 ते 19 वचन. the word of God says that God came down and intervened in the situation of David. देवाचं जे सांगतात देव खाली उतरून आला आणि हस्तक्षेप केला दाविदाच्या He परिस्थितीमध्ये. came down among the on the cherubims. आणि तो त्या कुरुबावरती आला. He came down amidst the chariots. तो त्या रथांनी आला. He came down in the dust. तो त्या धुळीत आला. He came down in the storm. And त्या वादळामध्ये तो उतरून खाली आला. the word of God said that he scattered the enemy. आणि देवाचं वचन सांगतात त्याने त्याच्या शत्रूची I पांगापांग tell you, when केली. you call upon the name of the Lord in your time of distress, मी तुम्हाला सांगतो तुमच्या संकटात ज्यावेळेस जास्त तुम्ही परमेश्वराचा धावा my कराल, God is able to intervene in your माझा situation. देव तुमच्या परिस्थितीमध्ये येऊन
कार्य No करायला matter हस्तक्षेप how bad करेल. your situation may be this morning, आज सकाळी तुमची परिस्थिती किती खराब वाईट you असू heard द्या, at my reach of my voice. जर तुम्ही माझी वाणी You तुमच्यावर may think पोहोचत that I am असेल, alone in my house. तुम्ही म्हणता माझ्या घरात मी एकटा आहे. I tell you, when you cry out to the Most High God from your house, my God will come in your house and intervene in your मी situation. सांगतो माझा परत देव तुमच्या संकटात असताना तुमच्या घरातून त्याचा धाव केला तर तुमच्या परिस्थितीमध्ये तो येईल आणि त्याचं कार्य करेल किंवा हस्तक्षेप The word करेल. of God says in verse 19, 19 वचन सांगत आहे. Psalms 21 verse 19, 18 verse 19. 18 अध्याय वचन He 19. brought me forth also into a large place, for he delivered me because he delighted me. त्याने मला प्रशस्त स्थळी बाहेर आणले, तो माझ्याविषयी संतुष्ट होता म्हणून त्याने मला सोडविले. Verse 6, we see that David crying out from a distress. आपण पाहतो 6व्या वचनामध्ये दावीद संकटामध्ये होता, त्याने परमेश्वराचा धावा केला. David crying out from a place where he's totally cramped, pressurized from all sides. आणि दावीद त्या ठिकाणातून धावा करत आहे, पूर्ण त्याच्या अवतीभोवती दबाव तणाव. David crying out from a place where he's cornered in one place. आणि दावीद अशा ठिकाणावर परमेश्वर धावत करत आहे, तो एका कोपऱ्यामध्ये दबावाच्या What परिस्थितीत happened आहे. when God came and intervened in situation? काय झालं ज्यावेळेस परमेश्वर आला आणि त्याच्या परिस्थितीमध्ये परमेश्वराने कार्य केलं, Verse हस्तक्षेप 19, the word केला. of God says, 19 वचनात देवाचं He वचन brought सांगतं, me forth also into a large place. तो म्हणतो, त्याने मला प्रशस्त स्थळी बाहेर आणले. Praise the Lord, our God can bring us in the large place. देवाची स्तुती असो, परमेश्वर आपल्याला प्रशस्त No स्थळी more, you आणेल. don't have to be cornered in your place. आणि आता You तुमच्या कोपऱ्याच्या ठिकाणी राहायची गरज don't have to नाही. be bound in your place. तुमच्या ठिकाणी आता बंधनात राहायची गरज You don't नाही. have to be in distress. तुम्हाला आता संकटात राहायची My गरज God नाही. is able to bring you into a large place. माझा देव तुम्हाला प्रशस्त स्थळी घेऊन येण्यास Verse समर्थ 36, आहे. the word of God says, 36 वचनामध्ये Thou देवाचं वचन hast सांगतं, enlarged my steps under me, that my feet did not slip. तू माझ्या पावलासाठी प्रशस्त जागा केली आहे, माझे पाय घसरले What a नाही. great God we serve. किती थोर देवाची आपण सेवा When we करतो, call upon the name of the Lord, ज्यास आपण प्रभूच्या नावाचा धावा करतो. God can turn our cramped situation into a large place so that our foot will never be slipped. आणि आपण ज्या अडचणीच्या परिस्थितीतून आहे, परमेश्वर बाहेर काढेल आणि प्रशस्त स्थळी आपल्याला ठेवेल, जिथून आपला पाय घसरणार नाही. Just cry out unto the Most High God. जो परस्पर देव आहे त्याचा धावा If you करा. are going through distress in your life, you तुमच्या जीवनातून तुम्ही संकटातून चालला don't have असाल, to give up. तुम्ही आता त्याला सोडून You देऊ don't have to नका. claim that situation as your final destiny. आणि तुम्ही हा विचार करू नका आता या संकटात माझा शेवट होणार. Look to the Most High God. परस्पर देवाकडे पहा. He's far above your तुमच्या circumstances. परिस्थितीपेक्षा तो अति उच्च आहे. Yet He can come in your circumstances and intervene in your आणि circumstances. तो येऊ शकतो तुमच्या परिस्थितीमध्ये आणि त्या ठिकाणी तो कार्य करू शकतो, हस्तक्षेप करू Fourthly, the word शकतो. of God says, चौथी गोष्ट देवाचं वचन the सांगतं, Most High God, El Elyon, is above our enemies. आणि जो परस्पर देव एलोन आहे तो आपल्या परिस्थितीच्या अति उच्च I want you शत्रूच्या to अति उच्च read आहे. Genesis chapter 14 when you go home. माझी इच्छा आहे की तुम्ही उत्पत्ती 14 अध्याय घरी Just जाऊन want to वाचा. bring out some verses that will help us how we can be overcomers among our enemies by the power of the Most High God. काही वचन आपण वाचणार आहे, आपल्याला कळेल की आपल्या शत्रूवरती आपण कसं काय विजय मिळू शकतो देवाच्या सामर्थ्याने. If you read the chapter, जर तुम्ही अध्याय वाचला, there were 4 kings. त्या ठिकाणी 4 राजे होते. 4 kings who destroyed and took captive the people from the region of Sodom. आणि आपण पाहतो 4 राजाने त्या लोकांना त्या सदोमावर हल्ला केला आणि त्या लोकांना पडाव म्हणून नेलं. If you go back to the passages that are the chapters before Genesis chapter 14, आणि 14व्या अध्यायाच्या अगोदरचे जर आपण अध्याय you वाचले, see that Lot, he saw the greenery and he separated himself from Abraham. आणि आपण पाहतो लोटने जी हिरवळ पाहिली आणि त्या अब्रामापासून तो वेगळा झाला. And he went and he pitched his tent in Sodom. आणि तो कुठे गेला, त्याचा तंबू त्याने लावला तो Now we सदमामध्ये. see that in verse 1 of chapter 14, 14व्या अध्यायाच्या पहिल्या वचनात आपण the 4 पाहतो, kings, they decided to fight against 5 kings. One of them was the king of Sodom. आणि आपण पाहतो 4 राजांनी निर्णय केला 5 राजाच्या विरुद्ध लढण्याकरिता, त्यापैकी एक सदोमाचा राजा. And one person, servant of Sodom, came, king of Sodom came and told Abraham that even your nephew Lot is among them of the captives been taken. आणि ज्या सदोमाच्या राजाच्या एका सेवकाने येऊन अब्रामाला सांगितलं, ज्या लोकांना पडावामध्ये नेलेला आहे त्यापैकी तुझा पुतण्या लोट देखील आहे. And then verse 14, the word of God says, 14व्या वचनात देवाचं वचन Genesis सांगतं, 14:14, and उत्पत्ती when 14:14, Abraham heard that his brother was taken captive, he armed his trained servants born in his own house 318 and pursued them unto Dan. उत्पत्ती 14:14, आपल्या भाऊबंधांना क्षमा करा, आपल्या भाऊबंधांना पाडाव करून नेले आहे. हे अब्रामाने ऐकले तेव्हा आपल्या घरी जन्मलेले व लढाईच्या कामात कसलेले 318 दास घेऊन त्याने
दानापर्यंत शत्रूचा पाठलाग केला. 4 kings 4 राजे with well equipped army आणि सज्ज त्याच्याकडे with the सैनिक best weapons. आणि उत्तम असे शस्त्र. On one side we see Abraham. परंतु एका बाजूला आपण अब्राम पाहतो. Only 318 servants. फक्त 318 त्याच्याबरोबर But सेवक. God gave him victory. पण देवाने त्याला विजय दिला. Why? का? Because the most high God was with him. कारण परात्पर देव त्याच्या बरोबर होता. Many times we think that in the battles we face our dangers. आणि पुष्कळ वेळेस आपल्याला वाटतं की जे युद्ध असतं, लढाई असते, त्याच्यामध्ये आपले But धोके I tell असतात. you, after the battle ends, मी तुम्हाला सांगतो ती लढाई when संपल्यानंतर you think that you are on the peak, जस मला वाटतं की आता आम्ही विजय when मिळवलेला you आहे, think that I am excited, तुम्ही म्हणता आता मी फार त्याच्याबद्दल हुरून that's गेलो, where उत्सुक you झालो face your आहे. danger. त्याच ठिकाणी तुम्ही तोंड देता That's why धोक्याला. we see over here that after Abraham got victory over the enemies, आणि आपण पाहतो अब्रामाला शत्रूवरती विजय मिळवल्यानंतर he met the king of Sodom. तो सदोमाच्या राजाला भेटला. And the king of Sodom offered him. He said that Abraham, you have done a great thing for me. आणि तो राजा म्हणाला सदोमाचा, अब्राम तू माझ्यासाठी फार मोठी गोष्ट केली आहे. You have not only rescued your nephew Lot, but you have rescued me. आणि तुम्ही केवळ तुझा पुतण्या लोट याची सुटका केली नाही, परंतु माझी So देखील. ask whatever you want. पाहिजे ते माग, I will give it to you. मी तुला देईल. But this is what Abraham said. या ठिकाणी अब्राम म्हणाला, If you read Genesis chapter 14 verse 22, उत्पत्ती 14 अध्याय वचन 22. And Abraham said to the king of Sodom, I lift up my hands unto the Lord, the most high God, the possessor of heaven and earth. पण अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, परमेश्वर परात्पर देव, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी याच्या समोर मी बाहू उभारून सांगतो Verse की 23 says that I will not take from you a thread even to a shoelace, and that I will not take anything that is thine, lest thou shouldest say, I have made Abraham rich. 23 वचन, तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा वाहनाचा बंद मी घेणार नाही, मी अब्रामास संपन्न केले असे म्हणास तुम्हाला कारण न मिळो. After Abraham had victory over the enemies, शत्रूंवर अब्रामाने ज्यास विजय the मिळाला king of Sodom त्याच्यानंतर came and said that whatever you ask, I will give it to you. सदोमाचा राजाला म्हणाला, तुला काय पाहिजे ते माग मी देतो. Of course, Abraham deserved everything. निश्चितच अब्राम योग्य होता सर्व But गोष्टी Abraham करीता. said, I have lifted my hands to the Most High God. परंतु अब्राम म्हणतो, मी परात्पर देवाकडे माझे हात And उभारले he said that I आहेत. will not take even a thread nor a shoelace from you. तो म्हणतो, तो सुतळीचा तोडा किंवा वाहनाचा बंद देखील मी घेणार Why? नाही. का? Because he said that victory is because of the Most High God. कारण तो म्हणाला, विजय जो मिळाला आहे परात्पर देवामुळे. The king of Sodom tried to give him a bait. आणि आपण पाहतो सदोमाच्या राजाने त्याला आमिष दाखवली, You take this. तू हे घे. And then I can say, oh, because of me you have got this. आणि नंतर म्हणाल, माझ्यामुळे तुला हे मिळालं आहे. This is what the world does. जग असंच करतं. Abraham rejected the offer of Sodom, the king of Sodom. अब्रामाने सदोमाचा जो राजा आहे त्याने जे काही गोष्टी देत होता त्याला But if you नाकारलं. read that passage, जर तुम्ही तो शास्त्र भाग वाचला, the word of God said, Melchizedek, the king of Salem, came. आणि सालेमाचा राजा मल्कीसिदक आला, And he offered him bread and wine. त्याने त्याला भाकर आणि द्राक्षरस दिला. Not only did Abraham receive that offer, आणि अब्रामाने केवळ ते स्वीकारलंच but नाही, he gave Melchizedek the tithe of everything that he received. परंतु त्याने मल्कीसिदकला जे काही दशमांश होता त्याचा तो दिला. Why? का? Because Hebrews chapter 7 says Melchizedek is the type of Christ. इब्रिकरास पत्र याचा 7व्या अध्यायामध्ये म्हटलंय की येशू ख्रिस्त मल्कीसिदकचा दर्शक आहे. In doing this, हे केल्याने Abraham said, अब्राम म्हणाला, I do not want the world. मला जग नको आहे, If I have Christ, I have everything. माझ्याकडे तर ख्रिस्त आहे, माझ्याकडे सर्व काही People of आहे. God, if you have Christ, you have everything. देवाच्या लोकांना जर ख्रिस्त तुमच्याकडे आहे तर सर्व You काही don't have आहे. to compromise with the things of the world. जगाच्या गोष्टी बरोबर तुम्हाला तडजोड करायची गरज Sometimes the नाही. Satan will throw the bait before you. कधी कधी सैतान तुमच्या पुढे ते आमिष When you किंवा गळ have won the टाकेल. battle by the power of God, त्याच्या सामर्थ्याने जास्त तुम्ही just विजय the मिळवला आहे, bait can land you in the defeated position. आणि तो गळ किंवा आमिष तुम्हाला एक कठीण परिस्थितीत घेऊन But the जाईल. people of God, पण देवाच्या प्रिय लोकांना, Abraham lifted his eyes to the El Elyon God before he started the battle. आणि ते युद्ध करण्यापूर्वी अब्रामाने आपली दृष्टी एल इलियन परात्पर देवाकडे In the लावली. midst of the battle, El Elyon, Most High God was with him. आणि युद्धामध्ये लढाईमध्ये देखील एल इलियन परात्पर देव त्याच्या बरोबर After the होता. battle, he says, आणि लढाईनंतर तो म्हणतो, I have lifted my hands unto the Most High God. मी माझे हात परात्पर देवाकडे उभारलेले आहेत. My God is able to give you victory over your enemies. आणि माझा देव तुमच्या शत्रूवरती विजय द्यायला समर्थ आहे. You might be just one. तुम्ही कदाचित एकटेच Your असाल, enemies may be greater than you. तुमचे शत्रू तुमच्यापेक्षा अधिक But I want to tell असतील, you, Most High God, El Elyon, is greater than your enemies. परंतु मी तुम्हाला सांगतो, एल इलियन परात्पर देव तुमच्या शत्रूपेक्षा मोठा In आहे, Him you are more than आणि conquerors. त्याच्यामध्ये तुम्ही महाविजेते People of God, you आहात. might be facing with so many enemies around you.
देवाच्या लोकांना तुमच्या अवतीभोवती पुष्कळशा शत्रूंना तुम्ही तोंड देत Don't be असाल, afraid. घाबरू नका. El Elyon, Most High God, is greater than your enemies. परस्पर एल एलियन देव तुमच्या शत्रूपेक्षा थोर आहे. Shall we all stand in the presence of the Lord? प्रभूच्या सानिध्यात आपण उभे राहूया. What a great blessing and privilege that we have got to stand in the presence of the Most High God. हे किती सुसंधी आपल्याला मिळाले आहे की आपण परस्पर देवाच्या उपस्थितीमध्ये उभे राहू People of शकतो. God who are seeing me online, जे लोक आम्हाला ऑनलाईन the पाहतात presence of the Most High God is right there where you are standing in your house. आणि तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही उभे आहात, परमेश्वराची उपस्थिती परस्पर देवाची तुमच्या बरोबर Maybe आहे. this morning you are despaired and rejected because you thought that I could receive help from this, and this. कदाचित आज सकाळी तुम्ही संकटात असाल, तुम्ही नाकारले गेला असेल, तुम्हाला वाटलं असेल की मला या परिस्थितीतून मदत मिळेल. Lift up your eyes to the Most High God. परस्पर देवाकडे आपली दृष्टी लावा. Maybe you are going through problems and difficulties. कदाचित तुम्ही संकटातून अडचणीतून जात Maybe you might असाल be thinking that this is the fate of my life. आणि तुम्ही म्हणताल माझ्या जीवनाचं हे नशीब आहे. You don't have to claim your situation as your fate. आणि तुमची परिस्थिती असं म्हणू नका हे माझं नशीब आहे. God wants you to lift up to the place of peace and tranquility. परमेश्वराला तुम्हाला त्या शांतीच्या ठिकाणी आणायचं आहे. Maybe you are in a distress. कदाचित तुम्ही संकटात Maybe you are असाल, pressurized from all points. सर्व बाजूने कदाचित तणाव दबाव Maybe your असेल, situation has bound you. कदाचित तुमच्या परिस्थितीने तुम्हाला Maybe बंधनात your बांधला situation आहे is like a cramped position in the corner of your life. आणि तुमच्या जीवनातून तुमची परिस्थिती तुम्हाला असं वाटत असेल तिने मला कोपऱ्यामध्ये ढकलून दिलेला You don't आहे. have to pity on yourself, स्वतःची कीव करत बसू नका, but you have to look to God. देवाकडे पहा, Cry out unto the Lord. प्रभूचा धावा करा. My God is able to bring you out of that situation into a spacious situation where you can stand firm for His glory. आणि माझा देव तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढू शकतो, प्रशस्त स्थळी आणू शकतो, त्या ठिकाणी तुम्ही स्थिर उभे राहा. Maybe you are going through lot of problems and difficulties. कदाचित तुम्ही अडचणीतून संकटातून जात Enemy is असाल threatening your life. आणि शत्रू तुमच्या जीवनाला धमकवत आहे. El Elyon God is able to give you victory over your enemy. एल एलियन देव परस्पर तुमच्या परिस्थितीमध्ये Shall we विजय all द्यायला तयार आहे stand and तुमच्या let's worship शत्रूवर. the King of Kings and Lord of Lords. राजांचा राजा प्रभूंच्या प्रभूची भक्ती Gracious करूया. Heavenly Father, we come to your throne of grace. कृपळ परमेश्वर, आम्ही तुझ्या कृपेच्या राजस्थानाकडे We thank you, येतो. Lord, for the privilege of coming into your holy of holies. तुझ्या परमपवित्र स्थानामध्ये येण्याची संधी दिलीस, आभार Thank you, मानतो. Lord, that you are a most high God. आभार मानतो तू परस्पर देव. Oh Lord, your word says that when we look unto you, you will never cover us with shame, but you will enlighten us, Lord and तू Father. म्हणतोस परमेश्वर, ज्यावेळेस आम्ही तुझ्याकडे पाहतो आमचे चेहरे मुख कालवणार नाही, परंतु आम्ही प्रकाशमान Oh होऊ. Lord, I pray for your people who are here and online, Lord and प्रभू, या Father. ठिकाणी जे लोक आहेत ते ऑनलाईन आहेत त्यांच्यासाठी As प्रार्थना they are looking करतो. unto you, Lord and Father. स्वर्गीय पिता, तुझ्याकडे ते Let लक्ष देत their असताना countenance be filled with the radiance of your glory, Lord and त्या गौरवाने Father. परमेश्वर त्यांचा चेहरा चमकू दे. Let them never be ashamed, Lord and प्रभू, त्यांना Father. कधीच लज्जास्पद होऊ देऊ Let them नको. never be in despair, Lord and कधीच त्यांना Father. संकटातून जाऊ देऊ Let them never नको. be defeated, my Father. माझ्या पिता, त्यांना कधीच पराभवाला But सामना Lord, करू देऊ help them to नको. come out victoriously because of your strength and because of the Most High God that you are with them, Lord and प्रभू, त्यांना Father. तुझं बळ दे परमेश्वरा, परस्पर दे त्यांच्या बरोबर आहे, त्यामुळे त्या परिस्थितीतून त्यांना बाहेर निघण्याकरता मदत कर. Fill them with your power, with your anointing, Lord and Father. सामर्थ्याने अभिषेकाने त्यांना Meet भर. them at the point of their need, Lord त्यांच्या and गरजेमध्ये Father. त्यांची तू भेट घे. That they might testify about your goodness and your faithfulness, Lord जेणेकरून and ते साक्ष Father. देतील तुझ्या विश्वासपणाची, I चांगुलपणाची. cover every family under your blood, Lord and Father. प्रत्येक कुटुंबाला प्रभू येशूच्या Even रक्ताखाली those who are आच्छादित online, I करतो. cover them under your blood, Lord and प्रभू, जे Father. ऑनलाईन पाहते त्यांना देखील प्रभू Lord, we येशूच्या रक्ताखाली thank you, आच्छादित Lord, that you have करतो. ministered us to your word, Lord and प्रभू, त्या Father. वचनाद्वारे आमच्याशी तू बोललास, आभार मानतो. In Jesus' matchless name we pray. येशूच्या तुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Everybody said amen. सर्वांनी आमेन म्हणावं. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of us now and until we meet again. Amen. Amen. You may be sitting in God's presence. प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण बसूया. For those who have not received promises for this year, या वर्षासाठी ज्यांना अभिवचन मिळाले नाहीत the promises are there in the bowl. आणि आपण पाहतो या पात्रामध्ये ते अभिवचन आहे. You can collect a promise for yourself. तुम्ही स्वतःसाठी ते घेऊ शकता. What do you expect, or what does the Word of God teaches us from the promises? अभिवचनातून देवाचं वचन आपल्याला काय शिकवतं? 2 Timothy chapter 3 verse 16, the Word of God says, दुसरे तिमोथी याचा 3रा अध्याय 16 वचन. all scripture is given by inspiration of God and is profitable for doctrine, for reproof, for correction, for instruction in righteousness. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे. So when you take the promise, ज्यास तुम्ही ते अभिवचन घेता, you can expect God to
teach you something. तुम्ही अपेक्षा करा परमेश्वर तुम्हाला काहीतरी शिकवेल, Expect God to correct. तुमची सुधारणूक करेल. Many times it's very difficult to get receive correction आणि पुष्कळ वेळा एखाद्याने आपले चूक दाखवतो सुधारणूक करतो कठीण असतं. because the word of God says the Father loves corrects the children whom He loves, देवाचं जे सांगतं जो पिता आपल्या मुलांवर प्रीती करतो त्यांच्या चुकीची तो सुधारणूक करतो. and you can receive God's guidance in your personal life. तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये परमेश्वराचं मार्गदर्शन So you तुम्ही घेऊ can शकता. receive either one or a combination of all this when you take a promise. आणि ज्या अभिवचन घेता त्यावेळेस यापैकी एक किंवा त्यापैकी सर्व गोष्टी तुम्हाला So if you मिळतील. have not taken promise last time, मागच्या वेळेस जर तुम्ही अभिवचन you घेतलं can take नसेल the promise. तुम्ही ते घेऊ शकता. If you have a senior citizen at home 65 plus, you can take for them. आणि तुमच्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील 65 पेक्षा अधिक Do त्यांचं not वय take for आहे your uncle, auntie, kaka, kaku, mausa, mausi. आणि हे जे सर्व नातेवाईकाचे नाव घेतलं त्यांच्यासाठी घेऊ नका. Obedience better than sacrifice. यज्ञ अर्पणापेक्षा So you आज्ञापालन can come, you श्रेष्ठ. can take the promise, and then you can put in your offering at the offertory bowls. आणि तुम्ही ते अभिवचन घेऊ शकता आणि दानार्पण मग तुम्ही त्या दानपेटीमध्ये टाकू Let us शकता. worship the Lord by giving God's tithe, our offering, missionary offering unto the ज्याचं Lord. दर्शन आपलं दानार्पण सेवा करायचं दानार्पण देऊन परमेश्वराची भक्ती करूया. God bless you. देव तुम्हाला यीशु ने शैतान को क्रूस पर हराया है, हारा हुआ शैतान मेरे जूतों के नीचे है। यीशु ने शैतान को क्रूस पर हराया है, हारा हुआ शैतान मेरे जूतों के नीचे है। ला 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 मेरा यीशु विजयी 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 है। ऊंचा सबसे ऊंचा यीशु का नाम है, उसने अपने हाथों से हमें संभाला